हे गाइज, वेलकम टू न्यू व्लॉग. कसे आहात सगळे? गुड आफ्टरनून. आज आपल्या ह्या व्लॉगची सुरुवात एक वेगळ्या पद्धतीने होती. ती काय बघण्यासाठी आधी व्लॉग स्टार्ट करूयात. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट स्टार्ट टुडेज व्लॉग. आज आपण शूट करणार आहोत आपला पहिला Q&A व्लॉग, ज्याच्यात मी माझ्या काही स्टुडंट्सनी क्वेश्चन्स विचारलेले आन्सर देणार आहे. जे रॅन्डम क्वेश्चन्स आहेत आणि विचारणारे दोघी आहेत आता अवेलेबल, अवनी अँड स्निग्धा. बघा कोण विचारते पहिला क्वेश्चन. विचारा. How do you plan choreographies for different batches? नाईस क्वेश्चन. ह्याचा सिंपल फंडा आहे की कुठलीही बॅच मी सुरू करायच्या आधी किंवा नवीन कोरिओग्राफी सुरू करायच्या आधी एक गोष्ट लक्षात घेतो की ते बॅचची लेवल काय आहे. स्टुडंट्स आता फर्स्ट लेवलला आहेत की सेकंड लेवलला आहे. बरं, जर ती लेवल लक्षात घेऊन बघायला गेलं तर आत्ता ट्रेंडिंग कुठलं चालू आहे सॉन्ग, अशा टाईपमध्ये थोडासा विचार करून एक कोरिओग्राफी मी सेट करायला घेतो, जेणेकरून बॅलन्स करता येईल कोरिओग्राफीमध्ये पण आणि स्टुडंट्सच्या लेवलमध्ये पण. It's simple to understand the level of students and try to match up the trend and then set the choreography. I hope ह्याचा आन्सर तुम्हाला मिळाला असेल. Let's move towards second question. What's the hardest part about being a choreographer? तर कोरिओग्राफरचा सगळ्यात बिगेस्ट चॅलेंज आहे, इफ ही इज अ टीचर देन स्टुडंट्सला एंगेज ठेवणं, त्यांना बोर न होऊन देणं. आणि जर कोरिओग्राफर फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोरिओग्राफी करत असेल तर ऑडियन्सला एंगेज ठेवणं, हिरोला किंवा हिरोईनला, ज्याला कुणाला तो नाचवतोय किंवा ती नाचवती, त्या कोरिओग्राफरचं काम असं असतं की तो डान्स एंटरटेन झाला पाहिजे आणि सूट होणं गरजेचं आहे. काहीही देऊन नाही चालत. सो इट्स अ बिगेस्ट चॅलेंज टू एंगेज एव्हरीवन, दो the students are learning or audience is going to watch the performance or hero or heroine going to perform on it. Everyone should be engaged and entertained by that choreography is the biggest challenge of choreography. I hope हे तुम्हाला एक नवीन माहिती कळाली असेल. and nice question, proud of you. Next question. How do you handle students who struggle with learning steps? Very nice question. If you are a teacher and you know that your students are having some difficulties, त्यांना खूप डिफिकल्ट वाटते एखादी कोरिओग्राफी किंवा एक स्टेप समजून घ्यायला, तर एक सिंपल उपाय आहे, ते म्हणजे पेशन्स. बिकॉज पेशन्स इज द की. अँड देन यू हॅव टू ब्रेक डाऊन दी स्टेप्स अंटिल द स्टुडंट्स आर कम्फर्टेबल और दे कॅन अंडरस्टँड इट वेल. जोपर्यंत स्टुडंट्सला समजत नाहीत तोपर्यंत मी ती काउंटिंगवर स्टेप्स घेतो रिपीटमध्ये, आणि त्यांना ते यूज टू होत नाही, फॅमिलियर होत नाही, तोपर्यंत मी गाण्यांवर पुढे जात नाही. माझा तर रोल हा आहे आणि मी तर हा फॉर्म्युला यूज करतो. एकतर ओम शांती ओम, चिडायचं नाही, रिपीटमध्ये शिकवत राहायचं जोपर्यंत ते कम्फर्टेबल होत नाही. हा फॉर्म्युला जर सगळ्या टीचर्सनी आणि कोरिओग्राफर्सनी यूज केला किंवा अप्लाय केला तर त्यांचे स्टुडंट्स त्यांना कधीही डीच नाहीत करणार आणि ते केमिस्ट्री तयार होईल स्टुडंट्स आणि टीचर मध्ये. थिंक ओव्हर इट. सो लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. How do you balance teaching, vlogging and directing? इट्स व्हेरी सिम्पल. ह्याच्याच करता आपला व्लॉग जो येतो तो एक दिवस लेट येतो. मोस्टली व्लॉगिंग कसं असतं, जर आज शूट केले ते उद्या दाखवायचं, त्याला डे टू डे लाईफस्टाईल व्लॉगिंग म्हणतात. पण मी काय करतो, आज शूट करतो, उद्या सकाळी एडिट करतो आणि परवा दिवशी मी ते अपलोड करून तुम्हाला दिसतं. ते तशाच टाईपमध्ये माझा
स्क्रिप्ट रायटिंग किंवा फिल्म डायरेक्टिंगचं पण काम असंच राहतं किंवा क्लासेसचं पण. मी एक दिवस आधी त्याचे प्रिपरेशन करतो. हा दिवसाचा दिनचर्या ज्याला म्हणू शकतो तो अशा टाइप मध्ये राहतं की सकाळी माझं प्लॅनिंग आणि एडिटिंग, इव्हिनिंगला बॅचेस आणि टाटा बाय बाय. जर स्क्रिप्ट लिहायची नसेल तर, असेल काही लिहायचं तर ते रात्री बॅचेस झाल्यानंतर लिहितो आणि मग झोपतो. हा माझा डे रुटीन आहे. आय होप ह्याच्यातनं तुम्हाला माझं शेड्यूल समजलं असेल. सो नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. What's one mistake most dancers make while learning? एका डान्सरनी किंवा एका परफॉर्मरनी नवीन स्टेप्स कडे फोकस जे घेऊन जायचं काम करतात ते न करता जुन्या स्टेप्स मेमराइज होणं गरजेचं आहे, त्याच्यावर प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. What's your biggest goal as choreographer and director? ऍक्च्युली गोल्स बद्दल बघायला गेलं तर एक गोल आहे जे खूप दिवसांपासून नाही वर्षांपासून मी माझ्या स्टुडंट्सला सांगितलंय. कॅमेरा समोर कदाचित बोललो असेल की नाही आठवत नाही, पण चला आज क्वेश्चन विचारलाय अवनीनी तर आपण तेही आन्सर देऊन टाकूयात. तर सगळ्यात मोठे गोल आहेत माझे दोन. एक तर मला असं प्लॅटफॉर्म तयार करायचंय जेणेकरून डान्सर्सला कधीही ते स्ट्रगल करायची वेळ येऊ नये. जे मी माझ्या टाइम मध्ये बघितलेलं, दे विल गेट इन अंडर वन रूफ आणि इट शुड बी एसआरसी कला मंदिर ऑब्व्हियसली. आणि एसआरसी कला मंदिर मध्ये जसं तुम्हाला माहिती की आपली कोरिओग्राफर्स डान्स इन्स्टिट्यूट पण येतं आणि ऍक्टिंगचं पण येतं. तर ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यात आल्या पाहिजे. दोन्ही गोष्टींमध्ये हे नाव झालं पाहिजे. एसआरसी कला मंदिर हे ब्रँड झालं पाहिजे. आणि सगळ्यात मोठा गोल ह्याच्यापेक्षाही जास्ती माझा वैयक्तिक विचारायला गेला तर तो हा आहे की एक बिग बजेट फिल्म मला डायरेक्ट करायची. आय होप लवकरच ते समोर घेऊन येईल मी, त्याच्यासाठी प्रयत्न चाललेत. सो नेक्स्ट क्वेश्चन. No, sir. तुझ्याकडे काय? No, sir. आता वेळ झाली आहे आपल्या बोनस डक्सची. तर आता विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट आवर बोनस डक्स. काल मी तुम्हाला विचारलेलं होतं एक जीके क्वेश्चन आणि सांगितली होती एक सक्सेस टिप. तर आज तुम्हाला ऑब्व्हियसली एक चाणक्य नीती आणि एक रिडल मिळणार आहे. तर चला बघूयात आजची चाणक्य नीती काय आहे. सो टुडेज चाणक्य नीती. अ वाईज एनिमी इज बेटर दॅन अ फुलिश फ्रेंड. हा मी अनुभव घेतलाय, सिरियसली लाईफ मध्ये अनुभव घेतलाय. एक समझदार दुश्मन एक मूर्ख दोस्त से बेहतर होता है. एक रिडल बघूयात आज. द मोर यू रिमूव्ह फ्रॉम मी द बिगर आय गेट. व्हॉट एम आय? 5 seconds. 4, 3, 2, 1. टाइम अप. बूम. इट्स होल. होल, बिग होल. जितना मिट्टी निकालोगे उतना बड़ा होता जाएगा. द मोर यू रिमूव फ्रॉम मी, मेरे से जितना मिट्टी बाहर निकालोगे द बिगर आई गेट, मैं बड़ा होता जाऊंगा. गंदा. द होल. तो गाइज जर तुम्हाला अशा टाइप मध्ये कन्सेप्ट आवडत असेल की ज्याच्यात क्वेश्चन आन्सर्स मी विचारतोय, मला विचारले जातात आणि मी आन्सर्स देतो, तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये आठवडाभर सगळे क्वेश्चन्स विचारा. आपण वीकेंडला एक क्वेश्चन आन्सरचा राऊंड ठेवूयात. भरपूर क्वेश्चन्स विचारा, माझ्या रिलेटेड विचारा. आस्क मी एनिथिंग. हा वाला फंडा आपण स्टार्ट करूया. सो हॅशटॅग आस्क मी एनिथिंग. यू कॅन यूज दिस अँड आस्क मी व्हॉट यू आर फिलिंग. तर हा व्लॉग आवडला असेल आणि बोनस डक्स बघितले असतील तर थँक्यू सो मच. आणि जर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्लॉग मध्ये. टिल देन बी हॅपी, स्टे सेफ, कीप स्माइलिंग अँड ऑलवेज कीप लव्हिंग विथ वॉचिंग D&D with